नमस्कार. मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुळकवाडी या ठिकाणी 1 ते 4 पर्यंतचे 4 वर्ग आहेत आणि या ठिकाणी BLOचं काम असल्यामुळं एक शिक्षक बाहेर ते BLOच्या कामासाठी गेलेत आणि 1 ते 4 वर्ग हे सगळे एकच मॅडमला या ठिकाणी सांभाळवलं. त्याच्यामुळे या ठिकाणी शैक्षणिक बरंचसं नुकसान होतंय. त्यामुळे हे जे BLOचं जे काम आहे हे BLOचं काम कुणाला तरी दुसऱ्याला देऊन हे होणारं शैक्षणिक नुकसान हे टाळलं पाहिजे. मी शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष संदीप ढास मी आपल्याला सांगत आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुळकवाडी या शाळेमध्ये आहे. शाळेमध्ये एकूण 26 विद्यार्थी पट आहे. वर्ग 1 ते 4 आहेत आणि एक शिक्षकाकडे BLOचं काम असल्यामुळं ते सर गावामध्ये BLOच्या कामासाठी गेल्यामुळं एकाच शिक्षकाला 4ही वर्गाचं अध्यापन करावं लागत आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. पालकांची पण ओरड येत आहे आणि म्हणून हे BLOचं काम शक्यतो शिक्षकांकडे असू नये. काय नाव तुमचं? माझं नाव भाकरे स्वाती त्रिंबक. माझ्याकडे HMचा चार्ज आहे या ठिकाणचा. महिने झाले 12. मग 12 महिन्यामध्ये मुख्य ऋतू किती आहेत? उपनय विचारलं मी, मुख्य विचारलं. मुख्य ऋतू 3 आणि उपऋतू किती? 6. मग त्याच्यामध्ये वसंत, वर्षा, हेमंत, ग्रीष्म, शरद आणि शिशिर हे 6 आहेत. मग प्रत्येक ऋतूचं काय आहे आपलं आपलं एक वैशिष्ट्य की त्या ऋतूमध्ये काय असतं. तर बघा आता आपण पाहतो की आता काय वर्षा ऋतू चालू. मग यामध्ये वर्षा ऋतू म्हणलं की त्याच्यामध्ये पाऊस पडतो. पाऊस म्हणलं की सगळ्यांना आवडतो. पाऊस आवडतो की नाही सगळ्यांना? पावसात खेळायला. खबरनामा न्यूज ग्राउंड रिपोर्ट या शाळेची अशी अवस्था आहे. विद्यार्थी मुठीत जीव धरून शाळेत शिकत आहे. अशी अवस्था डिजिटल भारतामध्ये शाळेची आहे. हा खबरनामावर ग्राउंड रिपोर्ट बघा. एकीकडे म्हणतात जिल्हा परिषद शाळा उत्कृष्ट शाळा आहे. मग हा शाळेसाठी निधी देण्याची या पालकमंत्र्याची किंवा शिक्षण खात्याची जबाबदारी नाही काय? ही वास्तव माहिती फक्त खबरनामा न्यूजवर आम्ही ग्राउंड रिपोर्ट आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे. पहा शाळेची दुरावस्था, झाडे, पडकी इमारत, अशी दुरावस्था आहे. या सर्व शासनाने याच्यावर त्वरित कारवाई करून निधी उपलब्ध करून बालचमूंचा असा जीव धोक्यात घालून शिक्षण घेणे कितपत योग्य? अशा पद्धतीने जर शिक्षण क्षेत्रात कामकाज चालत असेल तर येणाऱ्या काळात भावी पिढीसाठी शिक्षण घेणे अशा दुरावस्थे शाळेमध्ये किती भयान आणि वास्तव आहे. बीड जिल्ह्यातील हा वृत्तांत आहे. अशा पद्धतीने शाळेच्या रंगरंगोटी जरी केलेली असली तरी इमारत धोक्यात आहे. शाळेच्या इमारतीतील प्रत्येक कोपरा आणि स्लॅब कसा कमकुवत झाला आहे या वास्तवमध्ये बघा. स्लॅब कसा कुजलेला आहे, सडलेला आहे. या धोकेदायक इमारतमध्ये शिक्षण घेता येतील सर्व मुले, लहान मुले आणि छोटे मुले आणि शिक्षक कधी पावनकळ्यात बाहेर बसून शिक्षण देतात. आता ही शाळेची अवस्था किती ठिकाणी वाईट अवस्था आहे. या चित्रीकरवरून स्पष्ट ग्राउंड रिपोर्ट पहा. शिक्षण संस्थेचा बोजवारा